काही लोक तुमच्या समोर इतके गोड बोलतात, तुमचं दुःख इतकं आपुलकीने ऐकतात, तुमच्यासोबत हसतात, कधी रडतात सुद्धा. तुम्हाला असं वाटतं, की ही व्यक्ती खरंच माझी आहे. पण तुम्ही मन मोकळं केल्यानंतर तीच व्यक्ती दुसऱ्यांसमोर तुमची गोष्ट हसत-हसत सांगत असेल तर, असे लोक आपल्या आजूबाजूला असतात. ते तुमचं दुःख ऐकतील, तुम्हाला समजून घेतील, तुम्हाला धीर देतील आणि त्या क्षणी तुम्हाला खरंच वाटेल, की यांना माझी काळजी आहे. म्हणून आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या आयुष्यातल्या वैयक्तिक गोष्टी त्यांना सांगतो. पण नंतर कधीतरी कळतं, आपण ज्यांच्यासमोर मन मोकळं केलं, तीच व्यक्ती दुसऱ्यांसमोर आपल्या आयुष्याची चर्चा करत होती. आपल्यासाठी ती एक दुःखाची गोष्ट असते, पण त्यांच्यासाठी ती गोष्ट दुसऱ्यांना सांगण्यासारखी असते. म्हणूनच प्रत्येकाला आपल्या आयुष्याची पूर्ण माहिती देऊ नका. कारण काही लोक तुम्हाला समजून घेण्यासाठी तुमचं ऐकत नाहीत, तर तुमच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवण्यासाठी तुमचं ऐकत असतात. आणि गंमत अशी असते, की हे लोक स्वतःबद्दल मात्र तुम्हाला काहीच सांगणार नाही. त्यांच्या आयुष्यात काय चाललं आहे, त्यांची खरी परिस्थिती काय आहे, त्यांची कमजोरी काय आहे, हे ते स्वतः जवळ ठेवतील. पण तुमच्याबद्दल त्यांना सगळं जाणून घ्यायचं असेल, तुमच्या घरात काय चाललं आहे, कोणाशी तुमचं पटत नाही, तुम्हाला कोणाबद्दल काय वाटतं, तुमच्या आयुष्यात कोणती अडचण चालू आहे, तुम्हाला कशाची भीती वाटते, हे सगळं ते इतके आपुलकीने विचारतील, की तुम्हाला नकळत त्यांना तुमच्याबद्दल खूप काही सांगून टाकावं वाटेल. आणि एकदा एखाद्याला तुमची कमजोरी माहीत झाली, की योग्य व्यक्ती असेल तर ती तुमची काळजी घेईल. पण चुकीची व्यक्ती असेल तर तीच कमजोरी कधीतरी तुमच्या विरुद्ध वापरेल. म्हणून मन मोकळं करणं चुकीचं नाही, पण कोणासमोर मन मोकळं करायचं हे ओळखणं गरजेचं आहे. काही लोक तुमच्याशी इतकं गोड बोलतात, की तुम्हाला वाटतं त्यांना तुमची खूप किंमत आहे. ते तुमचं खूप कौतुक करतील. तुमच्यात नसलेली गोष्ट सुद्धा तुमच्यात आहे असं सांगतील. तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवतील आणि मग तुमच्याकडून एखादं काम करून घेतील. तुमच्यासारखं हे दुसरं कोणी करू शकत नाही. तुम्हीच माझ्यासाठी हे करू शकता, हे ऐकायला फार छान वाटतं. पण कधी त्यांना तुमची किंमत नसते. त्यांना तुमच्या उपयोगाची किंमत असते. तुम्ही त्यांचं काम कराल म्हणून ते गोड-गोड बोलतात आणि हे समजण्यासाठी एक गोष्ट करून बघा. तुम्ही त्यांच्यासाठी काही करू शकत नसताना ते तुमच्याशी तितक्याच आपुलकीने वागतात का? जर उत्तर नाही असेल, तर त्या नात्याचा विचार करण्याची गरज आहे. काही लोक तुमच्यावर छोटे-छोटे उपकार करत राहतात. कधी तुमचं काम करून देतील, कधी अडचणीच्या वेळी मदत करतील, कधी तुमच्यासाठी एखादी गोष्ट करतील. सुरुवातीला तुम्हाला त्यांचा चांगुलपणा वाटेल, पण हळू या उपकारांचं ओझं तुमच्या मनावर वाढत जाईल आणि एक दिवस ते तुमच्याकडून काहीतरी मागतील. तुम्हाला ते करायचंही नसेल, पण तुम्हाला नाही म्हणता येणार नाही. कारण मनात एकच विचार असेल, "यांनी माझ्यासाठी एवढं केलं आहे, तर मी का करू शकत नाही?" आणि मग तुम्ही तुमच्या इच्छेविरुद्ध त्यांचं म्हणणं मानायला सुरुवात करतात. काही लोक तर तुमच्यावर उपकार करून तुम्हाला सतत अपराधी वाटेल, असं वातावरण तयार करत असतात. तुम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागला नाहीत, की ते तुम्हाला तुमचेच उपकार आठवून देतील आणि हळू तुम्हाला असं वाटायला लागतं, की माझ्यावर यांचं खूप काही ऋण आहे. यांनी माझ्यावर खूप उपकार केले आहेत. पण लक्षात ठेवा, खरी मदत तुम्हाला बांधून ठेवत नाही. मदत जर तुमच्यावर हक्क मिळवण्यासाठी केली जात असेल, तर ती मदत नसून नियंत्रण असू शकतं, हे लक्षात घ्या. आणखी काही लोक असे असतात, की त्यांना तुमची गरज असेल तेव्हाच ते तुमच्याशी खूप जवळीक दाखवतात. काम असेल तेव्हा फोन करतील, खूप गोड बोलतील, तुमची चौकशी करतील, तुम्हाला खूप महत्त्व देतील. पण त्यांचं काम झालं, की ते पुन्हा गायब होतील. तुमची गरज असताना मात्र त्यांच्याकडे वेळ असेल. अशा वेळी स्वतःला एक प्रश्न विचारा, या व्यक्तीला माझी गरज आहे की माझी किंमत आहे? दोन्ही गोष्टी सारख्या नाहीत. आणखी एक प्रकार म्हणजे तुमच्या नाहीचा आदर न करणारे लोक. तुम्ही एखाद्या गोष्टीला नाही म्हणालात, की ते तुम्हाला गिल्ट देतात. "एवढं सुद्धा करणार नाहीस माझ्यासाठी? मला वाटलं तू माझा आहेस किंवा माझी आहेस. मी तुझ्यासाठी एवढं केलं आणि तू एवढं सुद्धा करू शकत नाहीस." आणि मग तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध हो म्हणतात. पण तुम्ही कोणाला नाही म्हणालात म्हणून तुम्ही वाईट व्यक्ती होत नाही. तुमच्या आयुष्यात बाउंडरीज असणं म्हणजे स्वार्थी असणं नाही. आणि काही लोक तुमच्या यशावर सुद्धा तुमच्या सोबत खरे नसतात. तुम्ही काही चांगलं केलत की ते वरून तुमचं कौतुक करतील, पण लगेच तुमची कोणाशी तरी तुलना करतील. तुमचं यश छोटं करून दाखवतील आणि एखादी अशी गोष्ट बोलतील की तुमचा आनंद कमी होईल. कारण काही लोकांना तुमचं अपयश पाहून सहानुभूती दाखवायला आवडतं, पण तुम्ही त्यांच्यापेक्षा पुढे जाता तेव्हा मनापासून आनंदी होता येत नाही. म्हणून प्रत्येक सल्ला हा तुमच्या भल्यासाठीच असेल असं नाही. कधी-कधी सल्ल्याच्या नावाखाली तुमचा आत्मविश्वास कमी केला जातो आणि अशा लोकांना ओळखण्याचा एक सोपा मार्ग आहे. तुम्ही पुढे जाता तेव्हा त्यांची वागणूक बदलेल का? तुम्ही नाही म्हणता तेव्हा त्यांचा चेहरा बदलेल का? तुम्ही त्यांच्यासाठी काही करू शकत नसताना ते तुमच्याशी तसेच वागतील का?
तुम्ही तुमचं दुःख सांगितल्यावर ते तुमचं गुपित जपतील का? या प्रश्नांची उत्तरं त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला खूप काही सांगतील. म्हणून प्रत्येकाशी चांगलं वागा, पण प्रत्येकावर विश्वास ठेवू नका. प्रत्येकाशी हसा, पण प्रत्येकासमोर मन मोकळं करू नका. लोकांचं कौतुक स्वीकारा, पण प्रत्येक कौतुकामुळे प्रभावित होऊ नका. मदत करा आणि मदत घ्या, पण कोणाच्याही उपकारांच्या ओझ्याखाली स्वतःचं स्वातंत्र्य गमावू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोक तुमच्यासमोर काय बोलतात यापेक्षा तुमच्या अनुपस्थितीत तुमच्याबद्दल काय बोलतात आणि तुमच्या गरजेच्या वेळी कसे वागतात हे पहा. कारण तुमच्यासमोर गोड बोलणं सोपं आहे, तुमच्यासोबत 2 मिनिटं रडणं सोपं आहे, तुमची तारीफ करणं सोपं आहे, तुमच्यावर एखादा उपकार करणंही सोपं आहे, पण तुमचं गुपित जपणं, तुमच्या नाहीचा आदर करणं, तुमच्या यशाने मनापासून आनंदित होणं आणि तुमचा फायदा घेण्याची संधी असूनही तुमचा फायदा न घेणं हेच खरं माणूसपण आहे. म्हणून चांगले माणूस नक्की बना, पण तुमच्या चांगुलपणाला कोणाची कमजोरी बनू देऊ नका. तुमचं मन स्वच्छ ठेवा, पण तुमच्या सीमा स्पष्ट ठेवा. म्हणजेच तुमच्या बाउंडरी स्पष्ट ठेवा. कारण प्रत्येक जण तुमचा शत्रू नसतो, पण प्रत्येक जण तुमचा आपलाही नसतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओजमध्ये. धन्यवाद.